लोकसभा निवडणुकीत जास्तीच्या जागा मागायला फारशी संधी नव्हती। वाटाघाटीमध्ये साताऱ्याची जागा सोडलेली असली तरी येथील राज्यसभेची जागा घेतली आहे आणि ती जागा साताऱ्यालाच मिळणार आहे अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मांडली। ते पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये बोलत होते। विधानसभेला 288 जागांचा निर्णय घेताना काळजी वाटणं साहजिक आहे, पण पक्षाचा कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा सन्मान होईल अशी भूमिका निश्चितपणे घेतली जाईल आणि त्यासाठी आतापासून तयारी करण्यात येईल असं अजित पवार यांनी सांगितलं। अल्पसंख्याक समाजासाठी आतापर्यंतच्या सरकारांनी घेतलेल्या निर्णयांपेक्षा महायुती सरकारचे निर्णय अधिक चांगले आहेत। मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ, दफनभूमी उर्दू शाळा यांच्या संदर्भात सरकारनं चांगले निर्णय घेतले आहेत असं अजित पवार म्हणाले। आम्ही सरकारमध्ये असलो तरी आमचे विचारधारेशी ठाम आहोत आणि भविष्यात त्यात कोणताही बदल केला जाणार नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं। जग प्रगती करत असताना राज्याच्या काही भागात राजकीय वातावरण जातीपातीवर जात असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली। सातारची जागा जरी सोडली तर तिथं राज्यसभेची जागा घेतलेली आहे आणि मी आधीच सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, सगळ्या नेते मंडळींच्या साक्षीने सांगतो की त्याच्यामध्ये सातारची जागा जी घेतलेली आहे राज्यसभेची ती सातारा जिल्ह्यालाच दिली जाणार आहे, ही गोष्ट देखील आपण लक्षामध्ये घ्या। नाहीतर मग पुन्हा बाकीचे इतर जिल्ह्यातले मग आले ना जागा तर द्या ना, ते आम्हाला द्यायला काय हरकत आहे। तसं काही होऊन देऊ नका। हे पहिलं प्रफुल्लभाई तुम्हालाही आठवत असेल ते ठरलेलं आहे आणि सुनीलजी तुम्हालाही माहिती आहे, आपण इतर पण मान्यवरांच्या कानावर ही गोष्ट त्या ठिकाणी घातलेली आहे। त्या प्रकारे तिथं कार्यकर्त्याला मदत केली जाईल आणि सातारा तसा आपल्या पक्षाचा एक बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, म्हणून त्याचा उल्लेख मी आवर्जून आपल्या सगळ्यांच्या समोर केला। वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत। भुजबळ साहेबांनी त्याचा उल्लेख केला की आपण साधारण 54 निवडून आलेलो होतो। उद्याच्याला 288 जागांचा ज्यावेळेस निर्णय घेतला जाईल त्यावेळेस काय होईल त्याच्याबद्दल काळजी वाटणं साहजिक आहे, मी नाही असं म्हणत नाही, परंतु तसं काही समजण्याचं कारण नाही। त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, पक्षामध्ये काम करणाऱ्या सगळ्या माझ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांचा मान सन्मान ठेवला जाईल। त्या जिल्ह्यामध्ये साधारण काही ना काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा मिळेलच अशा प्रकारची आखणी करूनच आणि थोडंसं सुरुवातीपासूनच ह्याच्यामध्ये लक्ष घालून, कारण नंतर काही वेळेस इतका शेवट आता नाशिकच्याच जागेच्या संदर्भात तुम्हाला आठवत असेल तिथं खाली बहुतेक आमदार आपल्या विचाराचे होते, म्हणजे भाजपाने आपल्या विचाराचे, आणि तिथली जागा तिथं देत असताना थोडा विलंब लागला आणि त्याच्याबद्दल अनेकदा माणिकरावांनी असेल, सरोजने असेल, बाकीच्या आमच्या हिरामणने असेल किंवा इतर माझ्या सहकाऱ्यांनी पण तिथल्या बोलून दाखवलं की ह्याच्याबद्दल असं करून चालणार नाही आणि मग समोरचे लोक कामाला लागतात, प्रचाराला लागतात आणि त्याचा फटका हा निश्चितपणे आपल्या सगळ्यांना म्हणजे महायुतीला बसतो। अशा प्रकारचा सुतोवाच त्या ठिकाणी झाला आणि ही गोष्ट मी नाकारू शकत नाही।